हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेस वरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण BBA, BCA, BMS आणि BBM या एक्झामसाठी जनरल नॉलेज आणि अवेअरनेस यावरती महत्त्वपूर्ण MCQ बघणार आहोत. तर हे खूप महत्त्वाचा घटक आहे तुमच्यासाठी स्कोरिंगसाठी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर हे एक्झाम देणार असाल तर व्हिडिओ नक्कीच बघा. तर चला आपण वळूया आपल्या प्रश्नांकडे. तर असा पहिला प्रश्न आहे आपला, एकदम सोपे सोपे क्वेश्चन घेणार आहोत आपण. तर बघा, तुमची पेपरची जी लँग्वेज आहे ते इंग्लिश आहे, त्यामुळे आपण इंग्लिश मधूनच क्वेश्चन घेतलेले आहे. ओके, तर फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, व्हॉट इज द नॅशनल बर्ड ऑफ इंडिया. तर नॅशनल बर्ड कोणता आहे इंडियाचा? पिकॉक, ईगल, स्वेल आणि पॅरोट. राईट ऑप्शन काय याचा? ऑप्शन फर्स्ट, पिकॉक. तर नॅशनल बर्ड जे आहे ते पिकॉक आहे इंडियाचा. तर असे सोपे सोपे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात कधी कधी, तर हे पण मला लक्षात असायला पाहिजे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, व्हॉट इज द नॅशनल फ्लॉवर ऑफ इंडिया. कोणता फ्लॉवर जे आहे ते नॅशनल आहे इंडियाचा, ते आपल्याला बघायचं आहे. ऑप्शन ए आहे रोज, त्याच्यानंतर लोटस म्हणजे कमळ, सनफ्लॉवर आणि मॅरीगोल्ड. तर राईट ऑप्शन काय याचा? ऑप्शन सेकंड, लोटस, कमळ जे आहे आपल्या नॅशनल फ्लॉवर आहे इंडियाचा, राष्ट्रीय फ्लॉवर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, व्हॉट इज द नॅशनल ॲनिमल ऑफ इंडिया. नॅशनल एलिमेंट काय आता, ॲनिमल काय आहे आता नॅशनल? लायन, त्याच्यानंतर चित्ता, एलिफंट आणि टायगर. तर बरेचसे विद्यार्थी लायन करून येतात, तर लायन नाहीये. ऑप्शन लास्ट जे आहे टायगर, हे नॅशनल ॲनिमल आहे. ओके, टायगर हे लक्षात असू द्या, कधी कधी विद्यार्थी लायन करतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, व्हॉट इज द नॅशनल ट्री ऑफ इंडिया. आता कोणतं झाड जे आहे ते भारतीय झाड कोणतं आहे आपल्याला सांगायचं आहे. पीपल, बनियान ट्री, त्याच्यानंतर नीम आणि मँगो. तर ऑप्शन सेकंड जे आहे ते बनियान ट्री आपला राष्ट्रीय झाड आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, व्हॉट इज द नॅशनल फ्रूट ऑफ इंडिया. तर कोणता फळ जे आहे ते नॅशनल आहे, भारतीय फ्रूट कोणता आहे? ऍपल, बनाना, मँगो आणि ऑरेंज. बरेचसे विद्यार्थी काय करतात, इथे चुकीचं करून टाकतात. आता ट्री इथे इथे फक्त काय विचारलेलं आहे, ट्री विचारलेलं आहे, इथे फूड नाहीये म्हणजे फळ नाही. तर बरेचसे विद्यार्थी इथे मँगो करून देतात. तर ते लक्षात ठेवा, नॅशनल फ्रूट काय आपला मँगो आहे. ओके, राईट ऑप्शन मँगो. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, व्हॉट इज द नॅशनल स्पोर्ट ऑफ इंडिया. नॅशनल स्पोर्ट, इंडियाचा नॅशनल स्पोर्ट कोणता आहे? क्रिकेट, हॉकी, कबड्डी आणि फुटबॉल. बरेचसे विद्यार्थी काय करतात, इथे क्रिकेट करतात, बट क्रिकेट नाही आहे आपला राष्ट्रीय खेळ जे आहे आपला ते हॉकी आहे. हॉकी भारतीय खेळ आहे आपला. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, हाऊ मेनी कलर आर देअर इन द नॅशनल इंडियन नॅशनल फ्लॅग. तर आपल्या भारताचा जे झेंडा आहे त्यामध्ये किती कलर आहे? 2, 3, 4 आणि 5. सगळ्यांना माहिती आहेत, 3 कलर आहे फक्त आपल्या फ्लॅग मध्ये, आपल्या झेंड्यामध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, व्हॉट इज द नॅशनल अँथम ऑफ इंडिया. नॅशनल अँथम कोणता आहे इंडियाचा? वंदे मातरम, सारे जहां से अच्छा, त्याच्यानंतर जनगण मन आणि हम होंगे कामयाब. तर राईट ऑप्शन काय याचा? जनगण मन जे आहे आपला नॅशनल अँथम आहे, नॅशनल गीत आहे, राष्ट्रीय गीत आहे आपला जनगण मन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द नॅशनल सॉन्ग ऑफ इंडिया. नॅशनल सॉन्ग कोणता आहे? ओके, वंदे मातरम, जनगण मन, सारे जहां से अच्छा आणि डाऊचा रहे हमारा. विद्यार्थी मित्रांनो, राईट ऑप्शन काय आहे? ऑप्शन फर्स्ट, वंदे मातरम जे आहे हे नॅशनल सॉन्ग आहे इंडियाचा. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहित नसतं, तर हे लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे,
व्हॉट इज द नॅशनल एम्बल ऑफ इंडिया? तर काय आहे? ऑप्शन ए आहे अशोका चक्र, त्याच्यानंतर द फ्लॅग, लायन कॅपिटल आणि त्रिशूळ. तर आपला जे झेंडा असतो त्यामध्ये 3 पार्ट असतात बघा, 3 पार्ट असतात आणि जे मधला पार्ट असतो त्यामध्ये जे आहे अशोक चक्र असतं. तर काय आहे नॅशनल एम्बल? लायन कॅपिटल. हे अशोक चक्र हे आपल्या यामध्ये आहे, अशोक चक्र जे आहे ते आपले झेंड्यामध्ये असतो. तर बरेचसे विद्यार्थी अशोक चक्र लिहितात तिथे, बट लायन कॅपिटल जसं की आपण 1 रुपयाचा जे आहे सिक्का आहे त्यावरती बघितलं असेल, लायन लायन असतं त्यावरती असं प्रकारे. तर ते आपलं लायन कॅपिटल आहे, एम्बल. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, व्हेन इज द रिपब्लिक डे ऑफ इंडिया सेलिब्रेट? रिपब्लिक डे कधी साजरा केला जातो? तर यामध्ये बरेचसे विद्यार्थी कन्फ्युजन होऊन जातात. ओके, रिपब्लिक डे आणि इंडिपेंडन्स डे हे दोन्ही भाग वेगवेगळे आहे. रिपब्लिक डे कधी आपण साजरा करतो बघा, 26 जानेवारी, त्याच्यानंतर 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर आणि 14 नोव्हेंबर. तर राईट ऑप्शन काय याचा? ऑप्शन फर्स्ट, 26 जानेवारी जे ते रिपब्लिक डे असतो आणि इंडिपेंडन्स डे आहे ते 15 ऑगस्ट असतो, हे लक्षात असू दे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द नॅशनल रिव्हर ऑफ इंडिया? नॅशनल रिव्हर, नॅशनल नदी, गंगा कोणती आहे? यमुना, सरस्वती, गंगा आणि नर्मदा. राईट ऑप्शन काय असा? थर्ड, गंगा जे आहे ते नॅशनल रिव्हर ऑफ इंडिया आहे. जी नदी आहे ते गंगा आहे, त्याचं नाव गंगा आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ मेनी स्पोक आर देअर इन द अशोका चक्र? स्पोक किती आहे अशोक चक्रमध्ये बघा? 12, 20, 24 आणि 22. तर राईट ऑप्शन काय असा? 24. असे जे अशोक चक्र जे असं गोल असतो, त्यानंतर त्यामध्ये पण एक गोल असतो आणि याला स्पोक असं म्हणतात, जे आहे स्पोक असं म्हणतात. तर हे 24 आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द नॅशनल कॅलेंडर ऑफ इंडिया? नॅशनल कॅलेंडर कोणता आहे इंडिया? हिजरी, सका कॅलेंडर, विक्रम संवत आणि ग्रेगोरियन. तर राईट ऑप्शन काय असा? ऑप्शन सेकंड, सका कॅलेंडर जे आहे ते इंडियाचा नॅशनल कॅलेंडर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द नॅशनल कलर ऑफ इंडिया? नॅशनल कलर कोणकोणते आहे बघा इंडियाचे? सॅफ्रॉन, त्यानंतर ग्रीन, ब्लू, तिन्ही जे आहे हे नॅशनल कलर आहे इंडियाचे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे 15 क्वेश्चन होते आजचे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. अशा प्रकारे जे आहे आपण क्वेश्चन बघितलेले आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. जे विद्यार्थी या एक्झामला टार्गेट करत आहे तर त्यांच्यासाठी आपल्याकडे कोर्स पण अवेलेबल आहे बघा. त्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे? युनिट वाईज लेक्चर तुम्हाला भेटणार आहे, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट, एमसीक्यू सिरीज, हे मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही लँग्वेज मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. लाईव्ह बॅचेस पण आहे आपल्याकडे. तर याची फीस फक्त 2000 रुपये ठेवलेली आहे आपण. त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कोर्सला जॉईन करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नक्कीच 75+ जाल जर तुम्ही जॉईन केलं. हे राहिलेले 8 एक वीक आहे तर त्यामध्ये पण तुम्ही मॉक टेस्ट देऊन तुमची जी आहे प्रॅक्टिस करू शकता चांगल्या प्रकारे आणि जे आहे चांगल्या कॉलेजेसमध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. लवकरात लवकर कोर्सला जॉईन करण्यासाठी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला डिस्काउंट पण दिलं जाईल. थँक्यू, धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.